विकी शेठ तुम्ही? ए सत्या, तुला सोडणार नाही मी. काय करशील रे? तू काय करशील मला? हा? मीच. धक्का बसला ना? माझा खाली सशाचा आहे म्हणलं मला धक्का बसणारच ना. पण विकी शेठ, खरंच तुम्ही जिथं आहोत? सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. बसा. बाबूराव, सत्याने तुम्हाला मला मारायची सुपारी दिली हे खरं आहे, पण त्याआधी आमच्या दोघांचं काही ठरलं होतं. इथे का आलाय तू? मला मारहाण करून तुझं पोट नाही भरलं, आता तू कायमचा संपवायला आलायस का मला? सत्य आहे बघ, तुझं माझ्यावर रागावणं, चिडचिड करणं, माझ्या बाबतीत गैरसमज करून घेणं मी समजू शकतो. बघ, रोहिणीच्या बाबतीत जे काही घडलं त्याने कुणाचाही गैरसमज होणारच, माझाही झाला. पण त्यानंतर माझ्या हातून जे घडायचं नव्हतं ते घडलं. म्हणजे मी रोहिणीला खरंच मारणार नव्हतो हे तुला माहिती होतं, तरी एवढी बेदम मारहाण केली तुम्ही मला? अवस्था बघतोय माझी काय झाली. ही वेळ एकमेकांवर संशय घेत भांडणं करण्याची नाही. हे सगळं जो कोणी करतोय त्याला शोधून काढावं लागणार आहे. तू मचाणावरनं पडून मरता मरता वाचलास. अभयची बॉडी सापडत नाहीये, मँडी कसा मेला आपल्याला माहित नाहीये, अनुजावर हल्ला झालाय. हे सगळं जो कोणी घडवून आणतोय तो खूप भयंकर आहे आणि त्याला शोधावं लागणार आहे आपल्याला काही करून. तू जर मला साथ दिलीस तर आपण त्याला शोधून काढू शकतो. आपण दोघं जर एक झालं तर त्याला शोधून काढणं अवघड नाहीये. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? घे. या खोलीमध्ये तू आहे आणि मी आहे. फिरव माझ्या मानेवरनं, संपून टाक मला. घे, हीच वेळ. कोणावर संशय आहे तुझा? आपल्यापैकी एका कोणी? आपल्यापैकी नाही, पण आपल्या सोबत आहे. बाबूराव. हो. मला नाही वाटत बाबूराव हे एवढं सगळं करेल. त्याच्यात हिंमत नाही, एवढी शक्य नाहीये ते. इथे अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्या शक्यतेच्या पलीकडच्या आहेत. आपल्या सगळ्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आणि इथे फक्त तो एकटाच माणूस असा आहे जो आपल्याला आधीपासून ओळखत होता. आपण इथे यायच्या आधी त्याला आपल्याबद्दल खडानखडा माहिती होती. अगदी नावानिशी तो ओळखत होता आपल्याला. आठवत आहे ना? ए मामा, तुला माझं नाव कसं माहित? मला सगळ्यांचीच माहिती आहे. हे पण खरं आहे. आता नुसता संशय घेत बसण्यात काही अर्थ नाहीये. या सगळ्याच्या मागे खरंच बाबूराव आहे की नाही ते शोधायला लागेल. यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. बाबूराव, आता बोला. यावर काय म्हणणं आहे तुमचं? तुमची हरकत नसेल तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं हो. तुम्ही नाही म्हणलं ना तरी पण मला तुम्हाला विचारायचं आहे हो. विचार. सत्य शेठ, तुमचं जर मी ऐकलं असता तर मागचा पुढचा विचार न करता ते विकी शेठच्या गेल्यावर सुरा फिरवला असता ना. मला माहिती होतं तू असं काही करणार नाहीस. हा तुमचा सुरा खुनाची सुपारी करताना मला दिला होता.
विसरलो असतो ना तो मांजाच खिशात राहिला असता. आणि सत्याशील त्याला खून करायचा ना तो बोलत बसत नाही हो. कधी फिरून मोकला होतो कुणालाच कळत नाही. सत्यशील तुमच्या हाताचा पंजा बेस आहे ना. मला आई आणि बाळ दोघांची खाण्याची वेळ झाली आहे. आता काही न बोलता पटापट हे खाऊन घ्यायचंय. रोहिणी, काय झालं? असा चेहरा पाडून का बसलीयस? हं? ॲक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं होतं. का? अगं हेच की काल मी म्हणाले ना की माझा कोणावर आता विश्वास राहिला नाहीये, त्यासाठी सॉरी. म्हणजे बाकी कोणावर विश्वास नाहीच आहे माझा, त्या मतावर मी अजूनही ठाम आहे. पण मी तुला असं नव्हतं बोलायला पाहिजे. सॉरी. रोहिणी, सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. तुझ्या जागी दुसरं कुणीही असतं ना तरी असंच रिॲक्ट झालं असतं. रोहिणी, नको विचार करूस. चल खाऊन घे. काय काय झालं? काही बोलायचं होतं का? सतेज, तुझ्या हाताला काय झालं? कोणी केलं हे? त्याला खून करायचा ना तो बोलत बसत नाही हो. कधी फिरून मोकला होतो कुणालाच कळत नाही. सतेज, मी काय विचारतेय बोल ना. काही नाही, त्याचा फोन बेड खाली पडला होता. खाली अडगळ होती, हात घातला तेव्हा त्याच्या हाताला कापलं जरा. तू काही लावलंस का त्याला? हा नाही ठीक आहे, एवढं काही नाही झालं, लावलंय आम्ही औषध. बर, मी हे सांगायला आलो होतो, आजपासून आपण सगळे एकत्र राहणार आहोत. कोणी एकटं राहणार नाही, आपण एकत्र झोपणार आहोत. कळलं का? काय प्रॉब्लेम आहे का काही? विक्रांत, रोहिणीचा थोडा प्रॉब्लेम आहे. हे बघ, तिला नाहीये आपल्या कुणावरच विश्वास. हे असं रिॲक्ट होण्याआधी ती असं का म्हणते ह्याचा थोडा विचार करा ना. तेव्हा आता आधी काय घडून गेलं यापेक्षा पुढे काय घडायला नकोय त्याचा विचार करायला पाहिजे. आणि त्यासाठी मला विकी म्हणतोय तो ऑप्शन एकदम करेक्ट वाटतो. आणि मला तो मान्य नसेल तर? काय बोलतेस तू हे रोहिणी? माझा नाहीये तुमच्या कोणावर विश्वास. ठीक आहे, तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे तर कोणावर आहे मग? हा सॉरी, तुझा आमच्यापेक्षा बाबूराववर जास्त विश्वास आहे नाही का? ए, उगाच त्यांचं नाव मध्ये घेऊ नको. का काही चुकीचं बोलतोय का मी? बघाव तेव्हा त्यालाच आवाज देत असतेस तू, आणि तो सुद्धा येतो मांजीबाय करत. हो, कारण इथे तो एकटाच आहे जो माझी सगळ्यात जास्त काळजी घेतो. म्हणजे आम्ही कोणीच नाही होत. आपण कॉलेजपासून एकत्र होता ग, आणि तू आमची मैत्रीण आहेस म्हणून इथे आहेस आमच्या बरोबर. त्याच्यावर बरा विश्वास आहे तुझा. हे बघ रोहिणी, तू त्याला ओळखलं नसलंस ना तरी आम्ही त्याला चांगलं ओळखतो. ए, तुम्ही त्याला काय म्हणून ओळखता मला माहित नाही. पण आम्ही दोघं एकमेकांना नीट ओळखतो. तो कसाही असला ना तरी पोटच्या मुलीसारखी काळजी घेतो माझी. अगं तो दिसतो तसा नाहीये. तुम्ही नाही ओळखत रे त्याला. तो चुकीचा वागूच शकत नाही. माझ्या बाबतीत तर नाहीच आणि तुमच्या कोणाच्याही बाबतीत नाही. तुम्हाला कोणाला अजून काही बोलायचं आहे या विषयावर?
हे बघा, रोहिणी आणि अनुजाची अवस्था आपल्याला माहिती आहे. त्यांना वरती झोपू दे, आपण सगळे बाकी ऍडजस्ट करू. हां, आणि हो, दुसरी महत्वाची गोष्ट, कोणीही एकटं बाहेर जायचं नाही आता. हो, आणि कुणालाही पाणी प्यायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल, बिंदास्त हाक मारा. हां, एकटं कुणीही जाऊ नका. समजलं का? ठीक आहे. येस बॉस. ए, तुला सगळी थट्टा वाटते का रे? नाही यार, पण हे तुम्ही आता जे बोललाय ते मी आधी बोलायचो सगळ्यांना की माझ्याबरोबर वॉशरूमला चला, पण तेव्हा माझं कोणी ऐकायचं, सगळे माझ्यावर हसायचे. हां, आणि आता ती वेळ आपल्या सगळ्यांना आलीच आहे ना. तू असं संशयाने बघू नको माझ्याकडे. तुला माझ्याकडनं या आधीही धोका नव्हता, या नंतरही नसेल. विश्वास ठेव प्लीज. ए मी काय म्हणतो, आपण सगळ्यांना एकत्र नको डाराडूर झोपायला. आपण जरा आळीपाळीने करूया. म्हणजे हो तर मी जागा राहतो, तुम्ही झोपा. हा, आपण कोणतरी थांबा माझ्या बाजूला देखरेख करत. नाहीतर असं नको व्हायला की पहिला गेम माझाच झाला. स्टॉप इट यार हण्या, काय फालतू बडबड करतोय. यापुढे ना तू असं अजिबात बोलायचं नाहीयेस, कळलं? भंकच केली मी आज. स्टॉप इट यार हरम्या, यापुढे अजिबात असं बोलायचं नाही. क्या यार? बरोबर ना? ठीक आहे अनु, हायपर नको होऊ, शांत राहा. हो बघ ना यार, काय बोलतोय, एकटं जागायचं म्हणतोय. ठीक आहे, त्याला म्हणू दे काही. मी आहे ना, मी थांबेन त्याच्यासोबत. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही झोपा आता सगळे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपित त्रिलोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. ए ठीक आहे बाबा, झोप ना. झोपताना काय मंत्र म्हणतोय? झोप. ठीक आहे, ठीक आहे. परत कोणी दिसलं का तुला? हां, कोणीतरी गेला इथून. काय काय कोण? अरे तुला काहीतरी भास झाला असेल. अगं नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलं, कोणीतरी गेलं इथून. शांत राहा, मी जाऊन बघून येतो. ए, आता कुठेही जाऊ नको. हा कदाचित आपल्यासाठी ट्रॅप असू शकतो. आता कुठलाही धोका पत्करून चालणार नाही, समजलं? अरे धोका तसाही आहेच ना बाबा, त्यापेक्षा जाऊन बघून येतो. अरे पण रिस्क कशाला घ्यायची आहे? आणि आता ठरलंय ना, आपण एकत्र राहायचं. नको जाऊ एकटा. हो सतेज, प्लीज तू एकटा कुठेही जाऊ नकोस. प्लीज ऐक. हे सध्या या दोघांचं म्हणणं मला पटते. नको जाऊस, रिस्क नको घेऊस, थांब जरा. ठीक आहे, नाही जात. तुम्ही झोपा पण आता. मी आहे इथे. ठीक आहे, झोप. मी आहे ना. मला भीती वाटते यार. ए ठीक आहे, मी इथं तुझ्या पायाशी आहे. घाबरू नकोस. चल छान झोपा. झोप, पूर्ण झोपा. बघू आपण. झोप. मालकन राम राम. हो, सगळं काही ठीक चाललंय ना? काय आजूबाजू काय घडतोय तो बघून आपला ठीक चालला असाच म्हणायचा. बाकी त्यांच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे? अजून किती रेशन आणि भाजीपाला शिल्लक आहे? एक 10-15 दिवस पूर्व असं वाटतंय मला. आता फक्त 10-15 दिवसाचं रेशन आहे. याबद्दल त्या पोरांना काय माहितीये का? नाही, तो कमी खोलून त्यांना देणार नाही हो. कारण काय जेवणाचा ताट त्यांच्या पुढेच होतो, ते कशाला विचारतील? विचारू शकतात, कधीही काहीही विचारू शकतात. तू सावध राहा. काहीही झालं तरी खाण्याचे पदार्थ संपत आले हे त्यांना कळता कामा नये.
याची तुम्ही काळजी करू नको. मी बघतो त्याचा काय करायचं तर. मग तर झाला. बाकी तुझ्यावर त्यांचा काही संशय वगैरे? बोल ना, आता गप्पा का झालास? ते काय नाही, ते विकेंड सत्य तसा मला आजमावून बघायचं त्यांनी केली. मी काय म्हणतो ना आपण खटपट केली न हो. पण मी काय ताकास्तूर लावू दिला नाही. मी सावध होतो, त्याला काय कळू दिलेलं नाही. मग तर झाला. याआधी जे काही झालं ते झालं. या पुढे काळजी घे. तुझ्यावर त्यांनी कुठलाही संशय घेता कामा नये. कायम त्या पोरांवर लक्ष ठेव, खास करून विकी आणि सत्यावर. मालकांचं हुकूम म्हणल्यावर मी कशाला नाही म्हणू. येतो मी. सत्या सत्या विकी विकी काय रे, काय झालं? सत्या सत्या हा? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? विक्रांत, ए ठीक आहे. रोहन कुठे आहे? काय झालंय? हा, बोल ना ठीक आहे. सत्या गायब आहे. सत्या कुठे आहे? अरे काय करतो? ए झोपा, मी जागा आहे. झोपा, काही काळजी करू अरे नका. हनुमान, सत्या गायब आहे. कुठे आहे रे सत्या? सत्या, सत्या बाहेर असेल ना कुठेतरी. सत्या, सत्या, ए सत्या, आहे का इकडे? सतेज, सत्या, ए विक्रांत, विक्रांत आता आता काय करायचं? हणम्या, चल त्याच्या रूम मध्ये गेला का पाहून येऊ. चल. एक मिनिट, पहिले माझ्या रूम मध्ये चेक करा. तो लास्ट टाइम तिथे गेला होता. चल रे हणम्या. हा चला, शांत राहा, काही नाही. हा हे ठीक आहे. तू पोरींची काळजी घे, म्हणजे एकमेकांची काळजी घ्या.
थोरले बाय, नकली बाय, थोरले बाय, थोरले बाय.